हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा ही रेसिपी एक वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी पाव किलो गाजर घेतले होते आणि त्याला मी असं स्वच्छ धुवून कट करून घेतलं होतं आणि त्या गाजरांना मी कुकरमध्ये एक 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरमध्ये ठेवून। तर तुम्ही याच पद्धतीने शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गाजराला कुकरमध्ये टाकून। तर आजकाल ना मार्केटमध्ये गाजर खूप आलेले आहेत, तर प्रत्येकाच्याच घरी गाजराचा हलवा ही रेसिपी होतेच। तर हे पहा, असे मी गाजर कुकरमधून काढून घेतलेले आहेत। तर ते थंड झाल्यानंतर तुम्ही त्याला माझ्याच याच पद्धतीने स्मॅश करून घ्या, एकदम बारीक बारीक असे होतील ते। तर हे असे स्मॅश झाल्यानंतर मी एका साईडला गॅसवरती कढई ठेवलेली होती, तर ते व्यवस्थित आता तापलेली आहे। तर मी त्यामध्ये थोडंसं तूप टाकून, तुमच्या अंदाजाने तूप टाकून तुम्ही घेऊ शकता। तर मी एवढं तूप टाकून असं त्याच्यामध्ये हे गाजराचा हलवा गाजर जे स्मॅश केले होते ते मी टाकलेले आहेत आणि त्याला या तुपामध्येच व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आता मी। तर हे पहा असं, तर हे तुम्ही हळूवारपणे करा, नाही तर हे तूप अंगावर येऊ शकतं। कारण हे तेल आपलं तूप असतं, ते तुपामध्ये आपण जेव्हा गाजर टाकतो तर त्या गाजरामध्ये उकडून घेतल्यामुळे पाणी असतं, तर ते अंगावर येऊ शकतं। तर एक फ्राय केल्यानंतर थोड्या वेळात त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते निघून जातं आणि तो कोरडा कोरडा पडतो। तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या टेस्टनुसार, मी अर्धी वाटी टाकलेली आहे साखर, तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार साखर त्याच्यामध्ये ॲड करून घ्या याच पद्धतीने। तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही करू शकता। ते हे पहा, मी साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवून घेत आहे। तर त्याला पाणी सुटतं, परत ती साखर वितळते, तर असा परत ओला ओला होतो तो गाजरचा हलवा आणि थोड्याच वेळात परत ती साखर अशी आळून यायला लागते। तर गाजराचा हलवाही असं थोडासा कढईला चिकटतो, तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं त्यामध्ये एक अर्धी वाटी किंवा एक पाव वाटी तुम्ही थोडंसं दूध टाकून घ्या त्याच्यामध्ये। दूध टाकल्यामुळे काय होतं की एक गाजराच्या हलव्याला ना एक ग्रेव्ही आल्यासारखी येते, तर तो खाताना एकदम मस्त लागतो। तर हे दूध त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता याच पद्धतीने, आणि थोड्या वेळात तो कोरडा होतो आणि तयार होतो 5 ते 10 मिनिटात गाजराचा हलवा। तर हे तुम्ही करून पहा, खूप मस्त लागतो, कलरही खूप छान येतो या गाजराच्या हलव्याला।